तरी सुद्धा आज 1,89,000 हे आपले पेशंट होतात। आता 1,89,000 पेशंट याच्यामध्ये जर 300 रुपये जे आपण वरती 3 लेवलमध्ये आपण 500 रुपये खरेदी धरले, चौथ्या लेवलपासून 9व्या लेवलपर्यंत आपण कंबाईनमध्ये 300 रुपयेची आपण परचेस धरली। आता या 300 रुपयाच्या परचेसमध्ये कंपनीचा बिझनेस हा जो तुमचा बिझनेस असतो तो होतो 5,67,00,000 हा तुमचा बिझनेस झाला जे परचेस झालं चौथ्या ते 9व्या लेवलपर्यंत। आणि याला कंपनीने तुमच्या चौथ्या लेवलपासून 9व्या लेवलपर्यंत 1% कमिशन ठेवलेलं आहे। 1% म्हणजे 5,67,00,000वरती 5,67,000 हे तुमचं कमिशन जनरेट झालं हे 9व्या लेवलपर्यंत, 9व्या लेवल कम्प्लीटला। ओके, आता इथे पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसऱ्या 9व्या लेवलपर्यंत आपण आलो। 10व्या लेवलपासून 19व्या लेवलपर्यंत जी लास्ट 19 लेवल आहे आणि 10व्या लेवलच्या या 9 लेवलमध्ये कंपनीने काय केले, जसं तुमची इथं मल्टिप्लाय होत झालं तसं तुमचं 6,300 जे मल्टिप्लाय इथं टोटल तुमचे SWPP होतात 33,000 SWPP झाले। तर ते 33,000 SWPP आपण प्रत्येकाने फक्त 20 पेशंट पकडले। मग कोण 2,000 करतील, कोण 5,000 करतील, कोण 100 करतील, कोण 200 करतील, पण मिनिमम सर्वांचं एकत्र करून आपण फक्त 20 पेशंट पकडले। तर ते 20 पेशंट म्हणजे 6,60,000 हे टोटल आपले तुमच्या फ्रँचायझी मार्फत झालेले हे पेशंट असणार आहेत। तर हे 6,60,000 पेशंटनी ज्यावेळी फक्त 300 रुपयाची खरेदी केली जाते त्यावेळी कंपनीचा आणि तुमच्या डाऊनलाईनचा टोटल बिझनेस होतो 19,80,00,000 रुपये। आता या 19,80,00,000 रुपये तर कंपनीने काय केलं, जसं की पहिल्या लेवलला 13.5%, दुसऱ्या लेवलला 3%, तिसऱ्या लेवलला 2%, चौथ्या लेवलपासून 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या या प्रत्येक लेवलला कंपनीने 1% कमिशन जे 6% कमिशन दिलेलं आहे। आणि 10व्या लेवलपासून 19व्या लेवल प्रत्येक लेवलला 0.5% कमिशन दिलेलं आहे। आणि 0.5% म्हणजे 19,80,00,000 जो तुमचा बिझनेस आहे या बिझनेसवरती कंपनी तुम्हाला हा 0.5% जो कमिशन देते याचाच अर्थ 9,90,000 हे तुमचं कमिशन झालं, बरोबर। आता जसं की आपण बघितलं हे काय एका दिवसामध्ये शक्य नाही, एका महिन्यामध्ये शक्य नाही, परंतु आपण प्रयत्न करत गेल्यानंतर हे 1-2 वर्षामध्ये हे तुमचं स्ट्रक्चर बसतं, बरोबर। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जे पहिल्याचं 13,000, 30,000, 50,000, 5,67,000, 9,90,000 जर का 19 लेवलपर्यंत तुमचं काम होतं त्यावेळी तुम्ही 16,50,000 रुपये हे तुमचं महिन्याचं पेमेंट चालू होतं 2 वर्षांनी। परंतु आता तुम्ही जसं काम करत चाला ज्या लेवलमध्ये तुमचे असतील तुम्ही असं कधी देऊ शकत नाही, म्हणजे आम्ही आता काम करणार आणि आम्हाला पेमेंट, तसं नाही। तुम्ही पहिल्या लेवलचा जो काय बिझनेस होईल त्याचं जे काय 13% कमिशन भेटणार, दुसऱ्या लेवलमध्ये तुमचे कोणत्या लेवलमध्ये पेशंट असतील आणि त्याचा जो काय टोटल महिन्याचा बिझनेस होईल त्या महिन्याच्या बिझनेसनुसार तुम्हाला हे सर्व पेमेंट मिळणार आहे। आज आपण एका गोष्टीचा विचार करायचा की बाबा इथून पाठीमागे 1 वर्ष 12 महिने 2023 मध्ये इथून 12 महिन्याच्या कालावधीमध्ये मी दर महिन्याला आतापर्यंत टोटल आणि दर महिन्याला किती रुपये पैसे कमवले, माझा इन्कम किती रुपये झाला, आणि जर का तो आकडा याच्यामध्ये कोणता जर येत असेल ओके तर ठीक आहे, आपण काय गृहीत धरूया की बाबा आता आपण काम वगैरे करतो सगळ्या गोष्टी झाल्या, तर हा जो आकडा आहे इथं जो आकडा आपण देतोय हा 30,000चा जो आकडा आहे, बरोबर ना। याच्यामध्ये समजा गृहीत धरूया की आपण 30,000 रुपये महिन्याला माझा इन्कम होत होता, आतापर्यंत होत आहे गृहीत धरूया। पण त्याच्यापेक्षा जर बेटर आपण कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये, बरोबर ना, आणि आपलं सर्कल आपले कॉन्टॅक्ट वापरून जर का हा शीर्षा वेलनेस जेनरिक मेडिसिनचा जर बिझनेस करून जर आपल्याला पैसे मिळत असतील लाईफ टाईमसाठी, तर इथं जर आपण आलो इथपर्यंत जरी आलो, मी म्हणतो सर्व लेवल सोडून द्या, 3ऱ्या लेवलपर्यंत जरी आपलं वर्किंग झालं तरी सुद्धा 93,000 हे आपला मंथली इन्कम असणार आहे। लाईफ टाईम नॉमिनी सिस्टीम आहे आपल्याला कंपनीला। तर हे असा हा आपला शीर्षा वेलनेसचा हा आपला प्लॅन आहे। याच्यामध्ये जर काय तुम्हाला शंका असतील, काय समजलं नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता। धन्यवाद।